हेलिकॉप्टरच्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्स्या खऱ्या अर्थानं त्या हेलिकॉप्टरचं मेंटेनन्स करतात का नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलं आहे. रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टरचा होतो. याला सोडायचं ते दुसरी टिप करायची, तिसरी टिप करायची आणि अशा पैसे कमवण्याच्या नादामध्ये मला वाटतं हे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणून त्यांच्यावर सुद्धा काही बंधने गाठली गेली पाहिजेत. पायलट आहेत, त्यांनी किती रन केला पाहिजे किंवा काय त्याच्याबद्दलची सिस्टीम काय आहे हे कुठेही तपासलं जात नाही. म्हणून आज पंकजाताईचं हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आला. जर दुर्दैवाने जर उडल्यानंतर काही झालं असतं तर काय. म्हणून या अशा गोष्टीला आता सिरियसली घेतलं पाहिजे. पूर्ण हेलिकॉप्टरची तपासणी किंवा चेकिंग झाल्यानंतरच अशाला क्लिअरन्स दिला पाहिजे. परंतु कागदोपत्री क्लिअरन्स असतो आणि मूळ हेलिकॉप्टर हे बिघडल्यानंतर मग त्याच्यात सांगतात की तांत्रिक बिघाड झाला. म्हणून ह्या घटना ह्या योग्य नाही आहे. तर कुणाच्याही जीवाशी खेळणं मला वाटतं उचित पण नाही.